की मी नेहमी नाटकाचं नाव जेव्हा ठेवतो ना तेव्हा ते पॉझिटिव्ह असावं असं माझं स्पष्ट मत आहे. येस. त्याच्यातून एक लोकांची स्वतःची एक स्टोरी तयार व्हायला पाहिजे, ते आकर्षित व्हायला पाहिजे. कारण तेवढ्या 10-15 शब्दांमध्ये, अक्षरांमध्ये तुम्हाला लोकांना त्या नाटकाकडे खेचायची ताकद असली लागते. बरोबर. त्या नाटकातून भले नाटकाची स्टोरी नको होते बाहेर, पण त्या नाटकाने, नाटक इज अ शोकेस, तिथपर्यंत तुम्हाला खेचून आणून आतमध्ये घेते. बरोबर. ते लोहचुंबकासारखं ते नाव असावं. बरोबर. आणि ते जर लोहचुंबक उलट झालं तर ते जवळ आलेले प्रेक्षक फेकले जाते. बरोबर. त्यामुळे ते निगेटिव्ह नसावं. येस येस. दोन उत्तर ध्रुव दोन एकत्र आणले तर ते चिकटत नाही, ते असं निघून. बरोबर. उत्तर दक्षिण असायला पाहिजे, मग ते अट्रॅक्ट होतं. ओके. तर तो विचार मी नेहमी नाटकाच्या नावातून करतो. कारण मला निगेटिव्ह नावाचा 1-2 अनुभव आल्यानंतर मी शहाणा झालो. तेव्हा मी नावांचा एवढा विचार पण पहिल्यापासून मी बेसिकली जाहिरात क्षेत्रातून आल्यामुळे, ॲडव्हर्टायझिंगमधून आल्यामुळे आम्हाला कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त लोकांना खेचायचं असतं, आशय त्यांना पोचवायचं असतं. त्यामुळे आम्ही कॉपी रायटिंगमधून किंवा छोट्या छोट्या नावांमधून, टायटलमधून हे सगळं करतो. म्हणजे मराठी रंगभूमीवर कितीतरी हिट नाटकांचे टायटल्स मी दिलेले आहेत ॲज अ कन्सल्टंट. वासूची सासू म्हणा किंवा मंगलगाणी दंगलगाणी, जाऊबाई जोरा, टूर, ह्याच्यातून तुमच्या श्यामची मम्मी, ह्याच्यातून आपल्या लक्षात येतं की या नाटकाचं नाव असल्यानंतर कलावंतांचे फोटो, कंपोजिशन बघितल्यानंतर स्वतःची एक स्टोरी तयार होते ॲक्टर रसिकांची, आणि मग ते त्यांना पटतं की हे नाटक बघायला जायला पाहिजे. गंगा यमुना सरस्वती बरोबर रसिका ॲडव्होकेटमध्ये आहे, ड्रेसमध्ये आम्ही इंट्रोड्यूस केली. आता एक स्वतःची स्टोरी तयार झाली लोकांची की काय असणार याच्यामध्ये, काय असणार तर जाऊन बघूया. तर हे जे आहे ना, ह्याला ते आमंत्रण आहे. टायटल हे ऑलवेज आमंत्रण. त्यामुळे कधी कधी मी निगेटिव्ह नावांचं माझ्याकडे भरपूर स्टोरी आहेत, म्हणजे माझ्या नाही पण लोकांच्या. तुम्ही जर विचार केला तर रिफ्युजी सारखा सिनेमा नावातच पण त्याच दिग्दर्शकाचा बॉर्डर सिनेमा आला. बॉर्डर ही सतत जागृत असते, गर्दी असते तिथे किंवा रिस्ट्रिक्शन असतं, पण अट्रॅक्शन असतं. ते पार करावं असं वाटतं लोकांना. पलीकडे काय आहे, तिथे समृद्धी असेल तर ती आपण घेऊया, नसेल तर ही पॉझिटिव्ह नावांची गंमत आहे. तर टूर नाव किती पॉझिटिव्ह, व्हीलवरच आहे ते, सतत चालत राहणार, टूरवरच जाणार, त्याचा बंदच होणार नाही. जाऊबाई जोरात त्याचा स्पीड, ज्या नावामध्ये एक स्पीड आहे, त्या स्पीडने त्याच्या 2,500-3,000 प्रयोग झाले. मंगलगाणी दंगलगाणी, त्याच्यातून तुम्हाला सांगावं लागत नाही नक्की काय. झपाटा हा नाव जे आहे ते ते आघाती शब्द आहे. ते आघाती शब्द तुमचे कशात तरी आले पाहिजे. आता गंगा जमुना सरस्वती सॉफ्ट शब्द आहे, पण त्याच्यातही तुमच्या मनात पवित्र आणि प्रवाह आणि शुद्ध नद्या की ज्यांचं पावित्र्य आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ना तुमच्या प्युरिटीकडेच घेऊन जातात तुम्हाला. ते हमाल दे धमाल, चला धमाल. तर असं मी कधीतरी सांगतो काय काय लोकांना, तुम्ही अमावास्याचं नाव ठेवून बघा काय होतं ते. तुमचा याच्यावर विश्वास नसेल तर अमावास्या. आपण साधे मुलांची नाव दुर्योधन, दुःशासन कधी ठेवत, आणि मला मुस्लिम लोकांमध्ये तुम्हाला कधी औरंगजेब नाव असं दिसतच नाही. इतकं जगभर हे चाललेलं आहे. म्हणजे क्लिओपॅट्रा नाव असेल, पण कुठच्या ह्याच्यातलं ते जे शेक्सपियरच्या नाटकामधल्या ज्या निगेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत त्यांची नाव फार तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. हे सगळीकडे आहे, मानसिक सायकॉलॉजीच आहे सगळं. गुड. त्या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं फिरता रंगमंच, आणि यामध्ये वाटतं फिरती कॅरेक्टर्स आहेत. कसं सांगू शकाल? ह्याच्यामध्ये सेट खूप आहेत. म्हणजे सेटच्या आयडियाज आहेत की ते 3 फॅमिलीज मध्ये हे नाटक घडतं, आणि कोर्ट आहे. तर त्या 4 लोकेशन्स या नाटकामध्ये आम्ही दाखवतो. तर मी माझे सगळेच नाटकं म्हणजे बॉक्स सेटच्या बाहेरचीच आहेत बरीचशी, 90%. जाऊबाई जोरात पण सगळे फिरतं, टूर फिरतं, मुंबई तर अख्खी एक पहिला, दुसरा, तिसरा मजला, आणि शेवटी क्लायमॅक्स त्याचा टेरेसवर होता. मुंबई नाटक नेपथ्यातल्या क्लुप्त्या हे कसं आहे ना, म्हणजे मी कधी मला स्वतःला पुढच्या ह्याच्याशी बांधून नाही ठेवलं. मग मी आता प्रायोगिकच नाटकं करणार, मी आता व्यावसायिकच करणार, किंवा मी म्युझिकलच करणार, किंवा मी नाही, हे असं नाही. मी लोकाभिमुख जास्त केलं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते मनोरंजनाचं असं साधन म्हणून मी निवडलं. मग त्याच्यातून आपल्याला सांगायचा आशय हळूच पेरला.
त्याच्यात मी अगदीच असं आहे घन नाटक मी करू शकणार नाही असं नाही, पण मला ते जास्त अट्रॅक्ट नाही करत. मी एक मानतो की ही ज्या रंगभूमीने अनेक लोकांची घरं चालवली किंवा समृद्धी दिली, तर आपण मी ॲडव्हर्टायझिंग मध्ये मधून आल्यामुळे, मी ते जाहिरात क्षेत्रातून आल्यामुळे मला गोंडपाटावर सोनं विकायची सवय आणि सोन्याच्या थाळीमध्ये शेण विकायची सवय. दोन्ही गोष्टी, नाटक असेल, सिनेमा असेल, वाद्यवृंद असेल, पुस्तक, फक्त मी जे लिखाण केलं ते मी माझ्या स्वतःसाठी लिहिलं. आपलं तसं याच्यामध्ये कमर्शियल आर्ट आणि फाईन आर्ट असतं. फाईन आर्ट ही स्वतःला समृद्ध करणारी असते, स्वतःच्या आत्म्याशी चर्चा करणारी असते, किंवा तिथून ती काय विकायचं नसते कोणाला. बरोबर. त्याचं तुम्हाला आवडो ना आवडो, मी ते करणार, ते फाईन आर्ट मध्ये जातं. पण कमर्शियल आर्ट मध्ये जे तुम्ही करता ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते विकलं गेलं पाहिजे, हा एक थॉट. आणि अप्लाइड आर्ट, मी नुसतं कमर्शियल आर्ट करत नाही, मी ऍप्लिकेशन ऑफ आर्ट करतो. मला कोर्ट जसं माहिती आहे ते कोर्ट जसं तसं न दाखवता कोर्टाचं माझ्यावर असलेलं इम्प्रेशन मी दाखवतो. बरोबर. दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ दॅट कोर्ट, दॅट थॉट, मिरर इमेज. तर ते आहे सगळं. गुड गुड, मस्त. हो, नाटकाच्या क्षेत्रात बरीच वर्ष तुम्ही आहात, म्हणजे मला वाटतं बरीच 51 वर्ष. आता तिकीट बारीचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. तर हे नाटक कसं जाईल? म्हणजे कसं आहे ना, हे अंदाज आहेत सगळे. आत्ता सध्या ज्या पद्धतीची नाटकं सुरू आहेत, मग ती काय काय वेळेला त्याच्यातून वेगळं काय आहे हे शोधतात लोक, आणि मग त्याच्या मागे धावतात म्हणण्यापेक्षा हे बघावं लागतं. तर तो वेगळेपण जेव्हा लोकांना जाणवेल याच्यातला, त्यावेळेला तिथे गर्दी होणारच.